नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नव्या युगाचे गाणे या कवितेमध्ये तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 4 नव्या युगाचे गाणे ही कविता शिकणार आहोत। नव्या युगाचे गाणे या कवितेचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या आधी आपण कवीचा परिचय पाहिला आणि कवितेतील काही ओळींचा अभ्यास केला। इथे कवितेचे शीर्षक काय आहे? नव्या युगाचे गाणे। गाणे म्हणजे गीत गाणे, नव्या म्हणजे नवीन आणि युग म्हणजे 100 वर्षाचा जो कालखंड असतो त्याला आपण युग म्हणतो। आता हे 21वे शतक चालू आहे की नाही, मग आता आपल्याला नवीन युगाचे नवीन शतकाचे गीत गायचे आहेत। मग हे गीत कोणते असावे? प्रगतीचे असावे नक्कीच। मग हे विज्ञानाचे युग आहे आणि ह्या युगाचे वैज्ञानिक युगाचे किंवा नवीन तंत्रज्ञानिक युगाचे गीत आपल्याला गायचे आहे। कवीच्या भाषेमध्येच आपण नवीन युगाचे गीत गायला पाहिजे। मग आता कवी आपल्याला ह्या कवितेच्या माध्यमातून अजून कसला संदेश देत आहेत हे आपण कवितेच्या ओळीतूनच स्पष्टीकरणाद्वारे समजून घेऊया। कवी विभा नेमाडे आपल्याला सांगत आहेत की अणुरेणूतून शब्द प्रगटी चला चला पुढती, की प्रत्येक छोट्यातल्या छोट्या अणुपासून ते छोट्यातल्या छोट्या कणापर्यंत आपल्याला सगळे सांगत आहेत की आपल्याला पुढे जायचे आहे, विकासाच्या गतीकडे जायचं आहे, प्रगतीच्या दिशेकडे वाटचाल करायची आहे आणि त्याच्यासाठी आता आपल्याला थांबायचं नाही। का बरं? कारण की विज्ञानाचा प्रकाश आलेला आहे आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये एक दिव्य अशी क्रांती निर्माण झालेली आहे। तेजस्वी असा बदल आपल्या मानवी जीवनामध्ये झालेला आहे। पुढच्या ओळीमध्ये कवी सांगत आहेत, नवयुग आले प्रभातयाची पहा दिसत दिव्य, शून्यामधून विश्व उभारू जिद्द असे भव्य। बघा आता काय झालेलं आहे? प्रभात झालेले आहे। प्रभा म्हणजे प्रभात। नवयुग आले प्रभात तयाची म्हणजे त्याच्या, पहा दिसणे, पहा म्हणजे पाहणे, दिसत म्हणजे दिसणे, दिव्य दिव्य म्हणजे तेज। आता बघा प्रभात झालेले आहे। कधी प्रभात होते? जेव्हा सूर्याचा उदय होतो तेव्हा प्रभात होते। आता आपण बघा दैनंदिन आपलं जो कालचक्र आहे दिवस आणि रात्र, काळ्या कुट्ट अंधारानंतर ह्या काळ्या कुट्ट अंधाराला छेदण्याची जी क्षमता असते ती फक्त आणि फक्त सूर्यामध्ये असते। मग जेव्हा ह्या काळ्या कुट्ट अंधाऱ्या रात्रीला जेव्हा सूर्याची किरणं बाहेर प्रकाशित होतात पूर्ण विश्वावरती, पूर्ण संसारावरती त्याची प्रभात येते, सूर्याचा उदय होतो आणि काय होते, त्याची आभा सर्व विश्वावरती पडते आणि तो अंधार, काळा कुट्ट अंधार नाहीसा होतो। अगदी तसाच नवयुग आलेले आहे। आणि हे नवयुग म्हणजे कोणते युग? तर विज्ञानाचे युग। नवयुग आले प्रभा, आणि बघा जसा सूर्याचा प्रकाश पडल्यावरती काय होतं की अंधाराचा काळा कुट्ट जो अंधार असतो तो नष्ट होतो आणि दिव्य सगळा संसार, सगळं विश्व प्रकाशित होतो, तेजोमय होतो। तसाच नवयुगाचा जो सूर्यप्रकाश साऱ्या विश्वावरती पडलेला आहे, नवयुग आले प्रभातयाची, जसं विज्ञानाचं युग सुरू झालं त्याची प्रभा म्हणजे प्रभात किंवा आभा आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतो। आणि तो सगळा जो नवयुगाचा विज्ञानाच्या युगाचा जो प्रकाश आहे ना, प्रभा म्हणजे आपण प्रकाश पण म्हणू येते, नवयुगाचा जो प्रकाश आहे तो कसा दिसत आहे? अत्यंत तेज, दिसत आहे किंवा दिसणे। तर आता हा नवयुग आले प्रभातयाची पहा दिसत दिव्य। नवयुग आले म्हणजे काय? की आपल्या मनामध्ये, आपल्या मानवी जीवनामध्ये नवीन विचार आले, नवीन बदल झाले। कशामुळे? विज्ञानाच्या शोधामुळे। पहा ना, अगोदर आपण पायी प्रवास करायचो, नंतर चाकाचा शोध झाला, मग नंतर हळूहळू वाहनांचा शोध लागला, सायकल, 2 चाकी सायकल, मग रिक्षा, मग बस, ट्रेन, मेट्रो, विमान।
तर अशा रीतीने छोट्या गोष्टीतून आपण काय करत गेलो, आपला विकास करत गेलो. आणि हा विकास करत असताना त्याला वैज्ञानिक आधार दिला की नाही. मग बघा, आता एक वेळ असा होता की आदी मानव जंगलामध्ये राहत होता, पण आज त्याची एवढी प्रगती झाली आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती. त्याने विज्ञानाची आस धरून, विज्ञानाची सहायता घेऊन, विज्ञानाची मदत घेऊन आपल्या पुऱ्या विश्वाची प्रगती घडवून आणली. सांगायचं तात्पर्य एवढंच की जसं आज अगोदर आपण पायी प्रवास करायचो, आज बघतो प्रत्येकाच्या घरामध्ये 1-2 वाहनं तर नक्कीच असतात. मग हा जो बदल घडून आलेला आहे तो विज्ञानामुळे. नवयुग आले. आता बघा, नवयुग आले याचा आपण अजून एक आशय घेऊ शकतो की अगोदर लोक निरक्षर असायचे की नाही. जसा ह्या निरक्षर लोकांच्या जीवनामध्ये साक्षरतेचा प्रकाश पडला, जेव्हा साक्षर झालीत ना लोक, साक्षरतेचा प्रकाश झाला, मग योग्य काय अयोग्य काय, कोणती घटना घडण्यापाठीमागे त्याचं वैज्ञानिक कारण काय हे आपण शोधू लागलो. मग अशा रीतीने नवयुग आले. जर जुन्या काळातील लोकांबद्दल बोलायचं ठरलं तर जेव्हा ते साक्षर झाले तर निरक्षरतेच्या ह्या संसारामध्ये, ह्या विश्वामध्ये साक्षरतेचा प्रकाश पडला. आणि नंतर अगोदर बघा, जरा काही कोणी आजारी पडलं, घरामध्ये एखादं मूल आजारी पडलं, कोणी वयस्कर लोक आजारी पडले, तर लोक काय म्हणायची की याला कोणीतरी बाधा केलेला आहे, कोणत्या तरी भूताने झपाटलेला आहे. किंवा मग डॉक्टरकडे जाण्याच्या ऐवजी ते कुठे जायचे, देवलाशीकडे, बुवा बाबाकडे जायचे. आणि त्यावेळेस काय व्हायचं, ते निरक्षर असल्या कारणाने. पण जसं जसं साक्षर होऊ लागले, त्यांच्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण वाढलं की मग विज्ञानाची कास धरून की चला हा आजार आलेला आहे तर मग याच्यावरती आपण काहीतरी औषध शोधलं पाहिजे. एक वेळ असं होतं की अज्ञान आणि निरक्षरता याच्यामुळे पूर्ण संसार, पूर्ण विश्व जखडलेला होता. पण जेव्हा साक्षरतेचा प्रकाश पडला तर योग्य काय अयोग्य काय असं माणसाची बुद्धी ठरवू लागली, त्याला चालना मिळाली. आणि अशा रीतीने साक्षरतेचा प्रकाश चारी बाजूला विकसित झाला. तसंच आज विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर आज 21व्या शतकामध्ये जेव्हा मानवाने पाऊल टाकलं तर तो पाऊल टाकण्यापाठीमागचं कारण, एवढ्या मोठ्या विश्वामध्ये तो 21व्या शतकामध्ये जो विकसित होऊन पुढे गेलेला आहे याचं कारण म्हणजे विज्ञानाचा प्रकाश त्याच्या जीवनामध्ये आलेला आहे. शून्यामधून विश्व उभारू जिद्द असे भव्य. शून्य म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपण ती मात करून आपला विकास करून घेणे. शून्यामधून विश्व उभारू जिद्द असे भव्य. भव्य म्हणजे खूप अफाट, खूप मोठी. विश्व म्हणजे सारा संसार. जिद्दीने उभारणे म्हणजे शून्यातून आपण काय केले, विश्व निर्माण केलेलं आहे. जसं आपण म्हणतो की आपला देश जो आहे तो कृषी प्रधान आहे. शेतीचा विकास जेव्हा आपला आदिमानवाने केला तर त्या शेतीच्या विकासापासून आता जो आपण पाहत आहोत विकास 21व्या शतकामध्ये, तर हा जो बदल आहे तो आपण काही आपल्या देशामध्ये काही नसताना आपण काय केलेला आहे त्याच्यावरती मात केलेली आहे. आता पहा, जेव्हा आपल्या देशावरती पूर्ण विश्वामध्ये काहीही महामारी यायची, मग तो प्लेग असो, कावीळ असो, असे अनेक छोटे मोठे आजार, महामारीचे आजार यायचे. पण त्यावेळेस काय झालेलं आहे, विज्ञानाचा आधार घेऊन त्याच्यावरती आपण उपचार केले आणि त्या महामारीच्या संकटातून आपण बचावलो किंवा आपण त्याच्यातून काहीतरी औषध निर्माण करून त्याला तिथे थांबवलं. आता पण बघा, शून्यामधून विश्व उभारू अशी जिद्द आपल्या मनामध्ये आहे. आता सुद्धा आपल्या विश्वावरती फार मोठं संकट आलेलं आहे. कोविड-19चं आलेलं आहे की नाही संकट, पण आपण घाबरलो का? नाही. आपण थांबलो का? नाही. उलट आपण जिद्दीने त्याच्यातूनही बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत. आता या कोविड-19च्या महामारीचा जो
सगळीकडे प्रसार झालेला आहे, त्याच्यात सुद्धा आपल्याला एकात्मता दिसून आलेली आहे. आणि अशा एकात्मतेच्या भावनेतूनच विज्ञानाची कास धरूनच आपण या संकटातून, या महामारीतून पूर्ण विश्व बाहेर पडणार ही जिद्द आहे. आणि ही जिद्द कशी आहे? अत्यंत उच्च विचाराची आहे, अत्यंत भव्य अशी आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे, सगळ्या विश्वाला माहिती आहे की आपल्याकडे याच्यावरती काही उपाययोजना नाहीयेत. कोविड-19 वरती आता सध्या आपल्याकडे काहीच उपाययोजना नाहीयेत, पण तरी पण आपण प्रयत्न करत आहोत, जिद्द धरलेली आहे की याच्यावरती लस शोधून काढायची. लस शोधल्यानंतर या महामारीतून आपला विश्व नक्कीच बचावेल अशी काय आहे? आशा आहे आणि जिद्द आहे. मग ही जी भव्य जिद्द आहे ना, तीच आपल्यातून शून्यातून विश्व निर्माण करण्याची भावना निर्माण करते. की प्रतिकूल परिस्थिती आहे, आता आपल्या विश्वावरती अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आलेली आहे, पण आपण घाबरलो नाही, थांबलो नाही. बघा ना, आता माणूस माणसाला घाबरायला लागलेला आहे. आपण घरातच बसून असतो, बाहेर जायचं तर आपल्याला भीती वाटते. आपण बाजारात जाऊ शकत नाही, शाळेत जाऊ शकत नाही, घराच्या बाहेर, दाराच्या बाहेर आपण पडू शकत नाही. भीतीमय वातावरण झालेलं आहे. पण अशा कठीण परिस्थितीत सुद्धा आपण काय करत आहोत? आशावादी राहून, विज्ञानाची कास धरून या महामारीतून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न सारा विश्व करत आहे. म्हणजेच काय? जिद्द आहे सगळ्या विश्वाची, सगळ्या जगाची जिद्द आहे. आणि ही जिद्द अशी छोटी मोठी आहे का? नाही, तर भव्य आहे. आणि शून्यामधून विश्व उभारण्याची, म्हणजे अशक्य अशा गोष्टीतून काहीतरी मार्ग काढण्याची, असंभव मध्ये संभव, अशक्यातून शक्य करण्याची जिद्द आहे. हृदयंतरीच्या अशांततेचा वणवा झणी विझला, उत्कर्षाचा अन प्रगतीचा मार्ग नवा दिसला. आता बघा काय सांगितलेलं आहे कवीने इथे, की हृदयंतरीच्या म्हणजे हृदयाच्या आतील अशांततेचा वणवा झणी विझला. वणवा म्हणजे फार मोठी आग. जशी की मी सांगितले होते की तुम्हाला आगीचा शोध लागला. कसा लागला असेल? की जंगलामध्ये आग पसरली. वणवा जो असतो ना, तो अधिकतर जंगलामध्ये जी मोठी आग लागली जाते त्याला आपण वणवा असं म्हणतो. आता बघा, आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये असा अशांततेचा क्रोध भरलेला होता. आता बघा, कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तर ती अशांतता, ती चुळबुळ आपल्या मनामध्ये लागून राहते. तसंच आता इथे जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण शेतकऱ्यांचं उदाहरण घेऊया. अगोदरच्या काळामध्ये शेती करत असताना अनेक अडचणी येत होत्या. आपला देश जसा कृषीप्रधान आहे ना, कृषीप्रधान देशामध्ये अनेक समस्या होते, की वेळेवरती पाऊस न पडणे, आधुनिक उपकरणं नसणे. मग त्या काळामध्ये शेती व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांना फार समस्या असायच्या. जर फार मोठी शेती असेल तर त्याच्यासाठी लागणारं मनुष्यबळ किंवा नवीन उपकरण होते, ते बैलांच्या आधारावरती म्हणजे मुक्या प्राण्यांच्या आधारावरती शेती केली जायची. माणसं पण जास्त लागायची. घरामध्ये जर कुटुंबामध्ये खूप माणसं असेल तरच शेती करणे शक्य असायचं. त्याच्या व्यतिरिक्त पाऊस वेळेवरती पडला तर ठीक आहे. कधी कधी जेव्हा पिकं यायच्या आधी पाऊस पडत नाही आणि फार मोठी पिकं झाल्यानंतर पाऊस पडतो, त्यामुळे नुकसान पण भरपूर होऊन जायचं. आणि जर पिकांवरती जे वेगवेगळे रोग पडतात, किडे यायचे, ह्यामुळे सुद्धा शेताचं अतोनात नुकसान व्हायचं. मग त्यामुळे ना शेतकरी आतून अशांत व्हायचा. आणि ह्या अशांताचा जो वणवा होता ना, तो काय झाला? तो क्षणात विझला. झणी म्हणजे लवकर विझला. का विझला? कारण की त्याने काय केलं, आपण याच्यावरती जे संकट आहेत ना, जे समस्या आहेत, त्याच्यावरती आपण उपचार शोधून काढले. आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीने शेती व्यवसाय सुरू केला. की बैलाच्या ऐवजी आपण आता ट्रॅक्टरचा उपयोग करू लागलेला आहे, जेणेकरून मुक्या प्राण्यांवरती पण जास्त त्रास नको त्यांना व्हायला आणि वेळेचा पण सदुपयोग होणार. आणि आधुनिक तंत्रज्ञानाने केलेल्या शेतीमुळे, आधुनिक पद्धतीने केल्यामुळे शेतीचा मातीचा जो कस असतो तो सुद्धा अजून टिकून राहतो.
त्याच्या व्यतिरिक्त बघा, जिथे पाणी कमी असतो तिथे काय करतात, तुषार सिंचन योजना, ठिबक योजना, अशा पद्धती किंवा पाणी अडवा पाणी जिरवा अशा पद्धतीचे प्रकल्प करून शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, अशा अशक्य गोष्टीवरती मात केलेली आहे. आधुनिक तंत्रज्ञान प्रधान बी बियाणे, आता बघा किती आधुनिक बी बियाणे आलेले आहेत, किंवा कीड लागू नये म्हणून फवारणी केली जाते. खतांचा, सेंद्रिय खतांचा, अजून चांगल्या खतांचा उपयोग केला जातो आणि आधुनिक पद्धतीने शेतीचं व्यवसाय हा केला जातो. मग हा जो शेतकरी जो होता त्याच्या मनातला जो अशांततेचा जो वणवा होता ना, तो असा विकास करून त्याने क्षणामध्ये विझवून टाकला. हृदयंतरीच्या अशांततेचा वणवा झणी विझला. झणीचा अर्थ काय, तात्काळ, लवकर, पटकन. मग हा अशांततेचा वणवा, की त्याच्या मनामध्ये ती अशांतता होती की कधी मला ह्या गोष्ट, माझी ही जी समस्या आहे त्या समस्येतून मार्ग मला कधी दिसेल. आणि अशा रीतीने मग जेव्हा तो वणवा कधी विझला, जेव्हा की त्याला मार्ग सापडला. कसला मार्ग, उत्कर्षाचा आणि प्रगतीचा नवा मार्ग नवा दिसला. मग अशा रीतीने बघा, इथे मी शेतकऱ्याचं एक तुम्हाला उदाहरण दिलेले आहेत. अशा आपल्या विश्वामध्ये छोट्या मोठ्या बहुतेक भरपूर अशा गोष्टी आहेत की जसे की संशोधक आपण जर आता बघितलं की काही ना काही ते करत राहतात. त्यांच्या मनामध्ये जोपर्यंत त्या गोष्टीचं पूर्णत्वास जात नाही तोपर्यंत ती अशांतता असते. आणि जेव्हा ती गोष्ट पूर्ण होते, प्रगतीचा मार्ग त्यांना सापडतो, तर त्यांच्या मनामध्ये असलेली ती अशांततेचा जो वणवा असतो ना, तो क्षणामध्ये विझून जातो. मग अशा हृदयाच्या आतमध्ये जी अशांतता असते ती कधी क्षणात विझते, कधी मावळते, तर जेव्हा त्याला उत्कर्षाचा, स्वतःच्या विकासाचा आणि प्रगतीचा मार्ग नवा दिसतो. मग आता बघा, आपल्याला प्रगतीचा आणि उत्कर्षाचा मार्ग कधी दिसतो, आपण जर बसूनच राहिलो असं तर दिसणार आहे का, नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला कष्ट करावं लागतात, मेहनत करावं लागतो. म्हणतात ना, जो कष्ट करेल तोच पुढे टिकेल. तसंच मग आपल्याला जर आपल्याला उत्कर्षाचा, प्रगतीचा मार्ग शोधायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला अतोनात प्रयत्न केले पाहिजे, थांबायचं नाही, पुढे पुढे जात राहायचं. नवी चेतना अंतरी स्फुरले, दुबळेपण गेले. तर अशा रीतीने बघा, ह्या कवितेच्या माध्यमातून कवीने विज्ञानाचा प्रकाश, नवयुग आले. कोणते नवयुग आले, कवी वारंवार नवयुग आले, नवयुग आले असा शब्दाचा प्रयोग करत आहेत. मग हा नवयुग म्हणजे तरी नेमकं काय, तर विज्ञानाचं युग आलेलं आहे, आधुनिक युग आलेलं आहे. आज आपण पाहतोय की मोबाईलचा उपयोग करून आपण बऱ्याचशा गोष्टी सहजतेने उपलब्ध करून घेतो. तर अशा या हृदयाच्या जो आतमध्ये अशांततेचा जो वणवा होता तो कधी शांत झाला, जेव्हा त्याला प्रगतीचा, उत्कर्षाचा मार्ग सापडला, तेव्हाच तो शांत झालेला आहे. पाहूया या कवितेच्या ओळींमध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ. पाहूया कवितेतील ओळींमध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ. प्रभा, प्रकाश, आभा, तेज, भव्य, प्रचंड, वणवा, मोठी आग, भडका, झणी, पटकन, लवकर, उत्कर्ष, भरभराट, उन्नती, मार्ग, रस्ता. तर विद्यार्थी मित्रांनो, कवितेच्या माध्यमातून कवी आपल्याला सांगत आहेत की विज्ञानाचे युग आलेला आहे आणि आपल्या जीवनातील नैराश्य दूर झालेला आहे. मानवाने प्रगतीचा आणि उत्कर्षाचा मार्ग स्वीकारलेला आहे. यापुढेही कवितेच्या ओळीतून कवी आपल्याला विज्ञानाच्या युगामध्ये काय बदल झाले, काय नवीन शोध आले याच्याबद्दल आपल्याला या कवितेच्या माध्यमातून सांगणार आहेत. ते आपल्याला पाहायचंच आहे, पण आपण ते कवितेच्या पुढील भागामध्ये पाहूया. धन्यवाद.